नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी योगेश देवकर पुन्हा एकदा तुमचं युगांतर अकॅडमीमध्ये स्वागत करत आहे. काल आपण जी सिरीज चालू केली होती की पॉलिटिकल सायन्स आणि इंटरनॅशनल रिलेशन सोबत की कशा प्रकारे हा ऑप्शनल निवडायचा किंवा ऑप्शनल चूज करताना तुम्ही पॉलिटिकल सायन्स आणि इंटरनॅशनल रिलेशन्स म्हणजे आपलं राज्यशास्त्र आणि आंतरराष्ट्रीय संबंध याचा विचार का करायचा. तर आपण त्याच्याविषयी बऱ्याच डायमेन्शन काल बघितले होते की ऑप्शनल कसा पॉलिटिकल सायन्स कसा ओव्हरलॅपिंग आहे, त्याचा जो स्कोर आहे तो कसा कन्सिस्टंट आहे आणि टॉपर्सचा चॉईस असणार हा ऑप्शनल आहे. म्हणजे तुम्ही पॉलिटिकल सायन्स घेऊन काय करू शकता की रँक मिळवायला तुम्हाला एक प्रकारे मदत होईल. आणि त्याचबरोबर आपण बघितलं होतं की जवळजवळ 50% सिलेबस हा आपला GSचा सिलेबस पॉलिटिकल सायन्स घेतल्यामुळे कव्हर होणार आहे. म्हणजे GS 1, 2, 3, 4 मध्ये पॉलिटिकल सायन्सचं ओव्हरलॅपिंग आहेच. त्याचबरोबर तुमचं जी काही मुलाखत होणार आहे, जी काही पर्सनॅलिटी टेस्ट तुमची होणार आहे 275 मार्काची, त्यामध्ये सुद्धा पॉलिटिकल सायन्सचं काय असणार आहे, एक भरपूर मोठं तुमचं योगदान असणार आहे. आता काल ऑप्शनल कसं चूज करायचे डायमेन्शन्स आपण बघितले. तर आता पॉलिटिकल सायन्समध्ये तुम्हाला 300+ मार्क्स कसे मिळले पाहिजे किंवा त्यासाठी तुम्ही काय केलं पाहिजे याच्याबद्दल आपण आज थोडं बोलणार आहोत. आता 300+ मार्क्स आउट ऑफ किती, 300+ आउट ऑफ 500 मार्क्स, हे जे तुमचं जो काही रेशो आहे मार्काचा, म्हणजे तुम्हाला 250 पैकी 150 मार्क जवळजवळ ऑन एन ॲव्हरेज 150 मार्क पाडायचे आहेत. हे तुम्हाला कुठल्याच GS मध्ये शक्य नाही किंवा तुम्हाला SA मध्ये सुद्धा ही गोष्ट शक्य नाही आहे किंवा खूपच जास्त तुम्हाला एक्स्ट्रीम लेवल एफर्ट्स घ्यायला लागतील. पण ऑप्शनल तुमचा जो असा सब्जेक्ट आहे, तुम्ही एक मिनिमम एफर्ट्समध्ये किंवा एक राईट स्ट्रॅटेजीनुसार तुम्ही जर गेला तर तुम्ही काय 300+ मार्क्स हे सहज मिळू शकता आणि तुमचे जे काही रँक मिळण्याचे चान्सेस आहेत ते सहज प्रमाणे वाढवू शकता. आता व्हॉट इज द स्ट्रॅटेजी. आता मित्रांनो, जी काही स्पर्धा परीक्षा आहे ही काही येडेगाबाळाचं काम नाही आहे. म्हणजे कुणी आलं, कुठली पुस्तक वाचून गेलं आणि परीक्षेला गेलं जाऊन पास झाला, तर अशी गोष्ट नाही आहे. ह्याच्यासाठी काय लागणार आहे, एक स्ट्रॅटेजी आपल्याला लागणार आहे, एक माइंडसेट डेव्हलप करायला लागणार आहे, हार्डवर्क हे लागणारच आहे. पण त्याचबरोबर एक राईट डायरेक्शन तुम्हाला त्या दृष्टीने मिळाली पाहिजे. म्हणजे आपण प्रयत्न तर करतोय पण त्याला योग्य दिशा मिळाली पाहिजे. आणि ऑप्शनल संदर्भात हे खूप महत्त्वाचं आहे. म्हणजे ज्यावेळेस तुमचं रेफरन्स बुक तुम्ही सिलेक्ट करताय, मटेरियल कुठलं यूज करताय, त्याच्यावरती थिंक कशा प्रकारे करताय आणि तुमची एक युनिक स्ट्रॅटेजी कशा प्रकारे डेव्हलप करताय, हे खूप महत्त्वाचं आहे. आणि त्यासाठी तुमचा मेंटरचा रोल, म्हणजे जो काही तुमचा मार्गदर्शक आहे, जे काही तुमचे टीचर आहे, त्या टीचरचा रोल हा खूप जास्त प्रमाणात इथं महत्त्वाचा ठरतो. म्हणजे ऑप्शनल सब्जेक्टमध्ये खूप जास्त महत्त्वाचा ठरतो. आता प्रत्येक विद्यार्थी जो आहे, म्हणजे पॉलिटिकल सायन्स घेतो आपण आणि एक अभ्यास चालू करतो, पण स्ट्रॅटेजी कशी असणार आहे, प्रत्येक स्टुडंटची युनिक स्ट्रॅटेजी असणार आहे. म्हणजे प्रत्येक स्टुडंटचं काय आहे की स्ट्रेंथ आणि विकनेस वेगवेगळे असणार आहे. म्हणजे पॉलिटिकल सायन्सचा आपण आता सिलेबस बघणारच आहे, पण सिलेबस जर बघितला तर तुम्हाला त्यामध्ये वेगवेगळे पहिले दिसून येतात. म्हणजे पेपर 1 मध्ये आपल्याला काय की सेक्शन A सेक्शन B आहे. त्याचबरोबर पेपर 2 म्हणजे काल आपण बघितलं की कसं असणार आहे की हा PSIRचा ऑप्शनलचा सब्जेक्ट आहे. ह्याच्यामध्ये तुम्हाला काय असणार आहे, एक पेपर 1 250 मार्काचा पेपर 1 आणि 250 मार्काचा पेपर 2 असणार आहे. आणि यामध्ये तुम्हाला काय असणार आहे, 2 सेक्शन त्या ठिकाणी असणार आहेत ह्यामध्ये सुद्धा. म्हणजे सेक्शन A आणि सेक्शन B, यामध्ये पण तुम्हाला 2 सेक्शन असणार आहेत, सेक्शन A आणि सेक्शन B. आता ह्या सेक्शनमध्ये काय असणार आहे की हे जे 2 सेक्शन आहेत, म्हणजे जे काही पॉलिटिकल आयडिओलॉजी, वेस्टर्न पॉलिटिकल थिंकर्स आहेत, इथं तुम्हाला कंपॅरेटिव्ह पॉलिटिक्स असणार आहे या ठिकाणी. हे 2 जे सेक्शन आहेत ते कसे आहेत की मोर ऑर लेस स्टॅटिक्स आहेत. पण त्याचबरोबर दोन्ही पेपरचे सेक्शन B, म्हणजे इथं काय आहे की तुम्हाला इंडियन गव्हर्नमेंट अँड पॉलिटिक्स, म्हणजे ज्याला आपण IGP म्हणतो, आणि इथं काय आहे तुमचा जो काही इंडिया अँड द वर्ल्ड हा तुमचा सेक्शन Bच आहे. ते काय की मोर ऑर लेस काय आहेत, डायनामिक आहेत. म्हणजे आपण कालच काय बघितलं की पॉलिटिकल सायन्स कशा प्रकारे चांगला ऑप्शन आहे, तर इट इज अ ब्लेंड ऑफ काय स्टॅटिक प्लस डायनामिक. म्हणजे खूपच सगळा स्टॅटिक नाही आहे, खूपच जास्त डायनामिक नाही आहे, तर इट इज अ ब्लेंड ऑफ स्टॅटिक प्लस डायनामिक. त्यामुळे काय आहे की ज्या विद्यार्थ्यांची स्ट्रेंथ स्टॅटिकमध्ये किंवा ज्या विद्यार्थ्यांची स्टेट डायनामिकमध्ये आहे, की ज्यांना IR जास्त खूप आवडतं किंवा इंडियन गव्हर्नमेंट पॉलिटिक्समध्ये जे काही नवीन नवीन केसेस येत आहेत, जे नवीन नवीन घटना घडत आहेत, त्यांना ते खूप जास्त आवडतं, त्याच्यावर त्याचा होल्ड आहे. तर त्यानुसारच आपण काय करतो,
म्हणजे क्लासमध्ये ज्यावेळेस तुम्ही PSR ऑप्शनचा क्लास युगांतरमध्ये लावाल तर आपण काय प्रत्येक विद्यार्थ्यांची स्ट्रेंथ आणि विकनेस बघून काय करणार आहे, त्याला एक सेपरेट स्ट्रॅटेजी त्या ठिकाणी देणार आहे, जेणेकरून त्याला 300+ जे मार्क्स आहेत ते त्याला मिळवता येतील. आता स्टॅटिक आणि डायनामिकचं तुमच्या ऑप्शनमध्ये स्कोअर करण्याचं महत्त्व म्हणजे काय आहे की जर तुम्ही स्टॅटिक सिलेबस जर चांगला केला, म्हणजे तुम्ही वेस्टर्न पॉलिटिकल थिंकर, इंडियन पॉलिटिकल थिंकर, पॉलिटिकल आयडिओलॉजीज, थेअरी ऑफ स्टेट, परत पॉलिटिकल आयडिओलॉजी यासारखे जे काही सिलेबसचा जो पार्ट आहे तो जास्त डायनामिक नाही आहे. म्हणजे तो काय की एकदा जर तुम्ही व्यवस्थित केला तर तो तुम्हाला त्याच्यात जास्त करंट अफेअर्सची जोड देण्याची गरज नाही आहे. म्हणजे तो तुम्ही एकदा चांगला केला तर तुम्ही इझिली पेपरमध्ये चांगले मार्क त्या ठिकाणी मिळवू शकता. म्हणजे हे ते दोन पार्ट आहे ते तुम्ही एकदा स्टॅटिक पार्ट जर चांगला करून ठेवला तर परीक्षेच्या वेळेस, म्हणजे मित्रांनो तुम्ही आता ज्यावेळेस पॉलिटिकल सायन्सची तयारी करताय त्यावेळेस तुम्हाला काय की आपण पूर्वपरीक्षेच्या वेळेस येते तर त्यावेळेस आपण 3-4 महिने जवळजवळ पूर्वपरीक्षेला देतो, त्यावेळेस ऑप्शनचं नॉलेज आपण पूर्ण प्रमाणात कमी होतं किंवा ज्या काही गोष्टी आपण वाचलेल्या असतात त्या आपण बऱ्यापैकी विसरून जातो. पण जर तुम्ही स्टॅटिकच्या नोट्स काढल्या, त्या एका वहीमध्ये लिहिल्या आणि त्या परत रिवाईज केल्या तर तो आपण लगेच पूर्वपरीक्षेनंतर ज्यावेळेस आपण मुख्य परीक्षेची तयारी करतो तर त्यावेळेस इझिली आपण काय करू शकतो, पॉलिटिकल सायन्स रिवाईज करू शकतो. त्यामुळे 300+ स्ट्रॅटेजी काय आहे की जो काय स्टॅटिक पोर्शन आहे तो चांगल्या प्रमाणे आपल्याला करून घ्यायचा आहे, त्याचे नोट्स आपल्याला काढायचे आहेत. नोट्स काढताना पण तुम्हाला काय आहे की ज्यावेळेस तुमचा क्लास चालू असतो किंवा तुम्ही क्लास करताय तर त्यावेळेस तुमचे एक जनरल तुम्हाला क्लास नोट्स मिळतात, त्याचबरोबर तुम्हाला एक मायक्रो नोट्स, म्हणजे ज्यावेळेस काही एंटायर सिलेबस आहे सगळा आपला तो पेपरच्या वेळेस म्हणजे मुख्य परीक्षेच्या वेळेस आपल्याला पूर्ण रिवाईज करणं हे शक्य नाही आहे. त्यासाठी आपल्या स्वतःच्या मायक्रो नोट्स, म्हणजे एक पूर्ण पॉलिटिकल सायन्स एक 100-200 पानामध्ये तुमचे त्याच्या मायक्रो नोट्स असणं ही खूप महत्त्वाचं आहे, जेणेकरून तुम्ही त्या 3-4 दिवसाचा जो आपल्याला गॅप मिळतो, ज्यावेळेस तुमचे GHचे सब्जेक्ट संपतात आणि ऑप्शनच्या पेपरमध्ये आपल्याला 4 ते 5 दिवसाचा आता UPSC प्रमाणे गॅप मिळतो, त्या गॅपमध्ये तुम्ही तो सिलेबस पूर्ण रिवाईज करू शकता. आणि डायनामिक जो पार्ट आहे त्याला आपल्याला काय करायचं आहे, रेग्युलर अपडेट त्या ठिकाणी आपल्याला ॲड करायचं. तुम्ही त्याच्या नोट्स बनवाल, म्हणजे कोडच्या नोट्स वगैरे बनवाल तर त्या ठिकाणी सुद्धा काय करायचं आहे, तुम्हाला रेग्युलर अपडेशन करायचं आहे. आणि ज्यावेळेस आपण क्लासमध्ये सेक्शन म्हणजे पेपर 1 सेक्शन ए पासून चालू करतो, वेस्टर्न पॉलिटिकल थिंकरपासून तुमचा सिलेबस चालू होतो. आता वेस्टर्न पॉलिटिकल थिंकर काय आहे की तुमच्या पॉलिटिकल सायन्सचं हे फाउंडेशन आहे. जर तुम्हाला वेस्टर्न पॉलिटिकल थिंकर हे समजलं नाही तर तुम्हाला पॉलिटिकल सायन्स हा समजणार नाही. कारण थिंकर्स काय आहे की त्यांनी वेगवेगळे स्टेटमेंट दिलेत, त्याची वेगवेगळी त्यांनी थिअरी दिली, त्यांची एक आयडिओलॉजी त्या ठिकाणी असणार आहे. मग थिंकर चांगले केल्यानंतर तुम्हाला त्याची थेअरी ऑफ स्टेट चांगल्या प्रकारे समजणार आहे, पॉलिटिकल आयडिओलॉजी चांगल्या प्रकारे समजणार आहे आणि ते समजल्यानंतर तुमचा जो काही कम्पॅरेटिव्ह पॉलिटिक्स आहे किंवा त्या ज्या गोष्टी स्टेटच्या पॉलिसी ते तुम्हाला चांगल्या प्रकारे समजणार आहे. त्यामुळं वेस्टर्न पॉलिटिकल थिंकर म्हणजे जे काही पाश्चिमात्य राजकीय विचारवंत आहे त्याचा अभ्यास करणं हे आपलं खूप महत्त्वाचं आहे. आणि ते करत असताना आपल्याला काय करायचं आहे की 2 नोटबुक आपल्याला मेंटेन करायचे आहेत. ज्यावेळेस तुम्ही ऑप्शनलचा सब्जेक्टचा अभ्यास करताय तर 2 बुक्स मेंटेन करा. एक जी बुक आहे ती कशासाठी, जी ते काय थिंकरचे कोट त्यामध्ये तुम्हाला लिहायचे आहेत, त्याच्यात थिंकरचं बुक्स तुम्हाला त्या ठिकाणी लिहायचे आहेत. म्हणजे कुठला एक स्टेटमेंट आहे तर थिंकरचं स्टेटमेंट तुम्हाला त्या ठिकाणी लिहायचं आहे, त्याच्यावरती कोणी क्रिटिसिझम केले त्या थिंकरचं नाव लिहायचं आहे, त्याचं कुठलं पुस्तक आहे हे तुम्हाला लिहायचं आहे. ही काय आहे विद्यार्थी मित्रांनो, ही आहे तुमची व्हॅल्यू ॲडिशन. म्हणजे तुम्हाला क्लासमध्ये फक्त शिकून उपयोग नाही आहे, तर तुमचं काय की व्हॅल्यू ॲडिशनची गायडन्स देणं सुद्धा खूप महत्त्वाचं आहे. कारण जनरल तुम्ही GS सारखे जर ॲन्सर तुम्ही लिहाल, GS सारखे तुम्ही ॲन्सर लिहाल तर त्यावेळेस तुम्हाला काय आहे की फक्त एक नॉर्मल मार्क्स मिळतील. पण आपल्याला जर 300+ स्कोअर करायचा असेल तर हे जे काही मायक्रो नोट्स आहे, थिंकरचे स्टेटमेंट आहे, त्यांचे पुस्तक आहेत किंवा जे काही जार्गन वर्ड्स असतात पॉलिटिकल सायन्समध्ये ते आपल्याला काय करायचे आहेत, त्यासाठी एक नोटबुक सेपरेट करायची. दुसरी नोटबुक तुम्हाला काय करायचं आहे की त्याच्या कुठला जो काही सिलेबस तुम्हाला क्लासमध्ये नोट्स दिलेले आहेत तर त्याच्या मायक्रो नोट्स काढण्यासाठी आपल्याला एक दुसरी नोटबुक मेंटेन करायची आहे, जेणेकरून प्रिलिम्स आणि मुख्य परीक्षेचा जो गॅप आहे त्या गॅपमध्ये आपला पॉलिटिकल सायन्स रिवाईज झाला पाहिजे. तर ही स्ट्रॅटेजीचे पॉईंट्स आपण इथं डिस्कस करतोय. आता ही स्ट्रॅटेजी तुम्हाला म्हणाल की मी तुम्हाला का सांगतोय, तर ही स्ट्रॅटेजी काय केली आहे की ही प्रोन स्ट्रॅटेजी. म्हणजे ज्यावेळेस मी आता हा माझाच मार्कशीट आहे, 2018चं हे मार्कशीट आहे. 2018ला ज्यावेळेस मी मेन्सला होतो त्यावेळेस मी मुलाखतीला सुद्धा होतो,
तर त्यावेळेस पॉलिटिकल सायन्सला मला मार्क किती होते, तर 303 आउट ऑफ 500 मार्क्स त्या ठिकाणी होते. म्हणजे पेपर 1ला जर तुम्ही बघितलं तर 154 आणि पेपर 2ला जर बघितलं तर 149 हे मार्क्स होते. तर हे मार्क्स या मायक्रो नोट्स काढून, सेपरेट नोटबुक काढून, कोड्स पाठ करून, त्याचं कुणी क्रिटिसिझम केले थिंकरचं ते पाठ करून, पुस्तकांची थिंकरची नावं पाठ करून, किंवा जो काही डायनामिक पार्ट आहे IGP आणि आपला इंडिया द वर्ल्ड म्हणजे इंटरनॅशनल रिलेशनचा, तर त्या डायनामिकचं सुद्धा व्यवस्थित ट्रॅक ठेवून, म्हणजे ज्यावेळेस त्याच्याबद्दल आपण एक सेपरेट सेशनमध्ये बघूया की IRCचा तुमचा अभ्यास कसा केला पाहिजे, किंवा वेगवेगळे रिसर्च फाउंडेशन असतात, पेपरमध्ये वेगवेगळे आर्टिकल्स त्या ठिकाणी येतात, तर ते तुम्हाला स्कॉलरसुद्धा त्याचे मेन्शन करायचे तुमच्या ॲन्सरमध्ये, जेणेकरून तुमचं जे ॲन्सर आहे ते ॲन्सरमध्ये काय येणार आहे की व्हॅलिडेशन येणार आहे. ज्यावेळेस तुम्ही एखाद्या थिंकरला कोट करता आणि त्याचं स्टेटमेंट त्या ठिकाणी लिहिता, फॅक्ट्स त्या ठिकाणी लिहिता, तर त्यावेळेस तुम्हाला काय होणार आहे की तुमचे जे ॲन्सर लिहिताय तुम्ही, तर त्यामध्ये व्हॅलिडेशन होणार आहे. म्हणजे व्हॅलिड पॉईंट आहे. तुम्ही जे फॅक्ट्स कोट करता, रिपोर्ट कोट करताय, तर तुम्हाला जास्तीत जास्त मार्क मिळण्याची काय असणार आहे, हमी असणार आहे. किंवा एक्झामिनरला पण वाटणार की फक्त आपण गप्पा मारत नाही आहे, तर ह्याला काय आहे, काहीतरी बेस आहे. त्याचा काहीतरी बेस असल्यामुळं आपण हे त्या ठिकाणी काय केलं आहे, ह्या गोष्टी कोट केलेल्या आहेत. आता अनफॉर्च्युनेटली त्यावेळेस माझं सिलेक्शन झालं नाही 303 मार्क मिळून, पण जी काही पॉलिटिकल सायन्सची जी स्ट्रॅटेजी, तर ती स्ट्रॅटेजी आपल्याला त्या ठिकाणी आम्ही डेव्हलप केली होती. ही एक 3-4 मित्रांनी म्हणून आम्ही पॉलिटिकल सायन्सची स्ट्रॅटेजी डेव्हलप केली. त्यातले आता बरेच जण काही IAS IPS सुद्धा आहेत. आणि ही स्ट्रॅटेजी काही प्रूव्हन आहे, म्हणजे कन्सिस्टंटली आम्हाला सगळ्यांना एक 280-90च्या वरतीच मार्क त्या ठिकाणी पॉलिटिकल सायन्समध्ये मिळालेले आहेत. म्हणून आपण या ठिकाणी काय करतोय, 300+ मार्क्सची आपण स्ट्रॅटेजी या ठिकाणी डिस्कस करत आहोत. आता स्ट्रॅटेजी करताना पहिलं काय आहे की पहिलं पाऊल म्हणजे काय, म्हणजे कुठली स्ट्रॅटेजी तुम्ही डिस्कस करताय किंवा एखादी गोष्ट तुम्हाला अचीव करायची, तर आपल्याला क्लिअर कट माहीत पाहिजे की त्या गोष्टीची डिमांड काय आहे किंवा ती गोष्टी कशावरती अवलंबून आहे. तर पहिली स्टेप काय असणार तुमची की नो युअर सिलेबस. म्हणजे आपल्याला जर मार्क्स पाडायचे पॉलिटिकल सायन्समध्ये, तर तुमचा जो काही नॉलेज आहे सिलेबसचं, जे काही तुम्हाला अभ्यासक्रम आयोगाने दिला आहे, तर त्याचा इन डेप्थ ॲनालिसिस तुमचा असला पाहिजे. म्हणजे फक्त वरच्यावर पॉईंट माहीत असून उपयोग नाही आहे, तर प्रत्येक पॉईंटमध्ये कुठले सब पॉईंट आहेत, कुठल्या पॉईंटवरती जास्त फोकस UPSC करणार किंवा MPSC करणार आहे, आणि त्यानुसार आपल्याला कसा प्रकारे अभ्यास केला पाहिजे. कुठल्या सेक्शनमधले क्वेश्चन रिपीट होतात, कुठल्या सेक्शनमध्ये जी काही थीम आहे क्वेश्चनची ती रिपीट होते, तर ह्या सगळ्या ज्या गोष्टी त्या तुम्हाला माहीत असणं आवश्यक आहे. आणि ते माहीत असण्यासाठी काय, पहिली गोष्ट नो युअर सिलेबस. म्हणजे पहिला आपल्याला काय असलं पाहिजे, आपला जो काही अभ्यासक्रम आहे तो माहीत असणं खूप आवश्यक आहे. आता सिलेबस बरोबर मी काय म्हणेल की दुसरी जी स्टेप आहे, म्हणजे फर्स्ट स्टेप काय आपली, म्हणजे फर्स्ट स्टेप काय असणार आहे, नो युअर सिलेबस. जो काही अभ्यासक्रम आहे तो आपल्याला इन डिटेल माहीत असणं खूप महत्त्वाचं आहे. त्याचबरोबर दुसरी स्टेप काय आहे, तर तुमची प्रिव्हियस इयर क्वेश्चन, मागील वर्ष आयोगाने विचारले कशा प्रकारे क्वेश्चन विचारलाय. आता ह्याचं प्रिव्हियस इयर क्वेश्चनसाठी म्हणजे आपलं जे पुस्तक आहे, म्हणजे 1991 पासून जे काही आयोगांचे UPSC पेपर आहेत, तर त्याचं आपण काय केलंय, मराठीमध्ये आणि इंग्लिशमध्ये काय केलंय, कंपायलेशन केलंय. म्हणजे आता बऱ्याच विद्यार्थी मित्रांचं माध्यम, आता नवीन जो राज्यसेवेचा पॅटर्न येतोय, तर त्यांचं माध्यम कुठलं आहे, मराठी मीडियम आहे. तर यासाठी आपण काय केलंय की एक पुस्तक आपण युगांतर अकॅडमीतर्फे आता पब्लिश करतोय, जेणेकरून तुमचं काय आहे की जो काही तुम्ही अभ्यास करताय, तर प्रिव्हियस इयर क्वेश्चनचं तुमचं ॲनालिसिस त्या ठिकाणी होईल. म्हणजे हा क्वेश्चन कधी विचारला होता, किती मार्काला विचारला होता, त्याच्या किती वर्ड्स लिमिटमध्ये तुम्हाला लिहायचं आहे, आणि कशा प्रकारे त्याची थीम रिपीट होती ते आपल्याला तुम्हाला त्या पुस्तकातून कळणार आहे. त्याचबरोबर जे काही कीवर्ड्स असतात, म्हणजे क्रिटिकली ॲनालाइज, एक्झामाइन, डिस्कस, यासारखे जे काही कीवर्ड्स आहेत, तर त्या कीवर्डचा नेमका अर्थ काय आहे किंवा त्या कीवर्ड्सला अनुषंगाने तुमचं उत्तर कसं लिहिलं पाहिजे, तर त्याचा गायडन्स तुम्हाला कुठून मिळणार आहे, या प्रिव्हियस इयर क्वेश्चनमध्ये आपण त्या पुस्तका स्वरूपात तुम्हाला त्या ठिकाणी देतोय. तर पहिली स्टेप काय आहे की नो युअर सिलेबस, दुसरी स्टेप काय आहे की प्रिव्हियस इयर क्वेश्चन, आणि हे केल्यानंतर तुम्हाला काय कळणार आहे की कुठल्या एरियावरती थीम कशा प्रकारे विचारणार आहे, त्यानुसार तुमचा अभ्यास तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो करायचा आहे. म्हणजे मी पहिल्यांदाच काय म्हणलं की ज्यावेळेस तुम्ही UPSC किंवा MPSC मध्ये पोस्ट काढता, हे एडेगाबाळाचं काम नाही आहे. त्यासाठी काय लागणार आहे, आपल्याला स्ट्रॅटेजी लागणार आहे, आणि राईट डायरेक्शनने आपल्याला मेहनत केली पाहिजे.
त्यामुळे काय होणार आहे की तुमचं जे काही UPSC MPSC क्वेश्चन विचारणार आहे त्याची प्रॅक्टिस त्या ठिकाणी तुम्हाला होईल आणि अगोदरच आपल्याला काय होईल की थोडे स्कोप मिळेल की कशा प्रकारे क्वेश्चन विचारतील आणि क्वेश्चनची प्रॅक्टिस केल्यानंतर तुम्हाला जे काही उत्तरं तुम्ही लिहाल तर ते उत्तरामध्ये काय असणार आहे, डेप्थ असणार आहे, डायव्हर्सिटी असणार आहे, मल्टिपल तुम्ही थिंकर्स त्या ठिकाणी कोट करू शकाल, क्रिटिसिझम त्या ठिकाणी प्रॉपर करू शकाल, थिंकरचे पुस्तकांची नावं तुम्ही त्या ठिकाणी लिहू शकाल किंवा करंट जो टच आहे म्हणजे जो काही सध्या जे घडामोडी घडत आहेत त्या करंट टच सुद्धा तुम्ही त्या ठिकाणी देऊ शकाल. तर हे दोन गोष्ट खूप महत्त्वाचं असणं तुम्हाला खूप महत्त्वाचं आहे. पहिलं काय आहे की नो युअर सिलेबस, दुसरं काय आहे की प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स. म्हणजे मी म्हणतो अगदी 1991 पासून जर नाही केलं तरी लास्ट 10 वर्षाचे जे काही क्वेश्चन पेपर आहेत म्हणजे 2013ला UPSCने पॅटर्न चेंज केला होता. अगोदर 2 ऑप्शनल UPSCला होते, त्यानंतर एकच ऑप्शनल त्या ठिकाणी ठेवण्यात आला. त्यानुसार जरी तुम्ही 10 वर्षाचे जरी क्वेश्चन पेपर जर बघितले तरी ते सफिशियंट आहेत. म्हणजे तुम्हाला एक स्कोरिंग एरियाज तुम्हाला डिफाईन होतील किंवा तुमची काही स्ट्रेंथ कुठे आहे किंवा तुमची जी विकनेस कुठे आहे हे तुम्हाला चांगल्या प्रकारे काय होईल आयडेंटिफाय करता येईल आणि तुमची जी काही मेहनत आहे तर ती तुम्हाला राईट डायरेक्शननी त्या ठिकाणी लावता येईल. आता जे काही तुम्ही करताय तर त्याचं काय असले पाहिजे, एक आपल्याला टाइम बाउंड मॅनरमध्ये आपल्याला गोष्टी करायच्या आहेत की तुम्ही फक्त अभ्यासच करत राहताय तसं महत्त्वाचं नाही आहे. त्यासाठी काय आहे की तुमची स्ट्रॅटेजी महत्त्वाची असणे की किती टाईमला तुम्ही अभ्यास करताय, एखाद्या टॉपिकला किती वेळ देताय आणि त्यातून तुम्हाला आउटपुट किती प्रमाणात येते ते खूप महत्त्वाचं आहे. त्याचबरोबर तिसरी गोष्ट काय आहे की कंटेंट किंवा तुम्ही जे काही मटेरियल वापरतायत, रेफरन्स मटेरियल किंवा जे काही नोट्स वापरताय तर ते नोट्स खूप कॉम्प्रिहेन्सिव्ह टू द पॉईंट असणं खूप महत्त्वाचं आहे. म्हणजे तुम्ही जर आता मराठी मीडियममधून जे विद्यार्थी तयारी करतात पॉलिटिकल सायन्सची त्यांचा नोट्सचा खूप मोठा प्रॉब्लेम आहे. त्यांना नोट्स नेमक्या पुस्तक कुठले रेफर करायचे ते समजत नाही आहे किंवा एका गोष्टीसाठी 4 पुस्तकं अवेलेबल आहेत. त्या 4 पुस्तकातून कॉन्टेक्स्ट हा खूप वेगळ्या प्रकारचा आहे. म्हणजे ते पुस्तक मार्केटमध्ये अवेलेबल आहेत पण ते कुठलेत की जस्ट स्कूल कॉलेजच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने ते लिहिलेत. पण स्पर्धा परीक्षेची डिमांड ओळखून किंवा स्पर्धा परीक्षेला काय आवश्यक आहे यासाठी खूपच कमी मटेरियल त्या ठिकाणी आहे. या तुमचे जे काही प्रॉब्लेम आहेत ते सॉल्व्ह करण्यासाठी आपण युगांतरी अकॅडमीतर्फे काय करतोय, PSIR क्लास नोट्स कशा मराठी मीडियममध्ये पूर्ण तुम्हाला डेव्हलप करून देतोय. आणि ह्या नोट्स कशा असणार आहे की जो काही तुमचा सिलेबस आहे त्या सिलेबसला धरूनच आपल्याला ह्या नोट्स आपण डेव्हलप करतो, जेणेकरून तुम्हाला एक कुठली म्हणजे बरेच रेफरन्स बुक खूपच जास्त मेहनत करावी लागते विद्यार्थी मित्रांना. काही विद्यार्थी मित्र तर काय करतात की इंग्लिश जे मटेरियल आहे किंवा इंग्लिश नोट्सच्या क्लासमध्ये किंवा मार्केटमध्ये अवेलेबल आहे त्याचं ते स्वतः ट्रान्सलेट करतायत, गुगल ट्रान्सलेट करतायत. पण ते ट्रान्सलेट करताना काय होणार आहे की जी काही फ्लो असणार आहे लिहिण्याचा तो काय होणार आहे, ब्रेक होणार आहे. त्यामुळे तुमची मेहनत कमी करण्यासाठी किंवा तुमचा जो काही यशाचा मार्ग तो सुकर करण्यासाठी आपण युगांतर अकॅडमीतर्फे PSIR क्लास नोट्स इन मराठी मीडियम घेऊन येत आहे. आता वेस्टर्न पॉलिटिकल थिंकरचं काम त्याच्यावरती बऱ्यापैकी आपलं झालेलं आहे. त्या नोट्स तुम्हाला युगांतर अकॅडमीमध्ये मिळू शकतात. त्याचबरोबर चौथा मुद्दा काय आहे तर तुमची अँसर रायटिंग प्रॅक्टिस. चौथा मुद्दा काय आहे, तुमची अँसर रायटिंग प्रॅक्टिस किंवा तुमचा जो काही उत्तर लेखनाचा जो सराव आहे, उत्तर लेखनाचा सराव आहे तो सराव आहे हे करणं खूप महत्त्वाचं आहे. म्हणजे हे तुम्हाला मी एवढं तळमळीने का सांगतो विद्यार्थी मित्रांनो, आपल्याकडं जे काय आता मेन्सला विद्यार्थी आहेत ते मेंटरशिपला काही विद्यार्थी आपल्याकडे आहेत आणि त्यांचं जर बघितलं, त्यांची जर अंडरस्टँडिंग बघितली, कन्सेप्टचं नॉलेज खूप जास्त छान आहे त्यांना की सगळ्या गोष्टी त्यांच्या क्लिअर आहेत. थिंकरची नावं पाठ आहेत, त्यांची पुस्तकांची नावं पाठ आहेत, क्रिटिसिझम त्यांना माहिती कुठलं लिहायचं आहे. पण त्यांचा एक प्रॉब्लेम आहे की ती जी काही इन्फॉर्मेशन आहे ती इन्फॉर्मेशन काय आहे त्यांना अरेंज करता येत नाही आहे, त्याचबरोबर त्या अँसर रायटिंगमध्ये काय आहे, फ्लो नाही आहे. दुसरी गोष्ट काय आहे की इंट्रोडक्शन, ज्यावेळेस आपण एखाद्या उत्तराची सुरुवात चालू करतो तर इंट्रोडक्शनमध्ये खूप जास्त प्रॉब्लेम आहेत. आणि सगळ्यात उत्तर लेखनामध्ये जर सगळ्यात सोपी गोष्ट असेल तर ते बॉडी लिहिणं, म्हणजे जे काही उत्तराचा गाभा लिहिणं हे खूप सोपं आहे. पण तुम्ही उत्तराची सुरुवात करणं हे खूप जास्त अवघड आहे. आणि ती उत्तराची जर सुरुवात कशी असली पाहिजे, एकदम क्रिस्प असली पाहिजे किंवा जे काही तुम्हाला स्टेटमेंट दिलंय त्या स्टेटमेंटला डायरेक्टच हात तुम्ही घातला पाहिजे. म्हणजे की स्टेटमेंटला काय विचारलंय नेमकं,
एक्झामिनरला काय अपेक्षित आहे हे तुम्ही डायरेक्टच हिट जर इंट्रोडक्शनमध्ये केलं तर तुमचं इंट्रोडक्शनच टू द पॉईंट त्या ठिकाणी झालं तर एक्झामिनर त्या ठिकाणी तुम्हाला इम्प्रेस होणार आहे आणि तुम्हाला त्या क्वेश्चनला 10 पैकी 6 ते 7 पेक्षा जास्त मार्क त्या ठिकाणी तुम्हाला मिळू शकतात. जर तुम्ही इंट्रोडक्शन प्रॉपर नाही जर केलं तर तुम्हाला कळणार आहे की तुमचे जे काही सब्जेक्टची अंडरस्टँडिंग आहे ती एवढी जास्त प्रॉपर नाही आहे. त्यामुळं तुम्ही एक जनरल इंट्रोडक्शन, आता जो नवीन काही ट्रेंड निघला आहे की इंट्रोडक्शन काय करा, पाठ करा, तर हा ट्रेंड खूप चुकीचा आहे विद्यार्थी मित्रांनो. जर तुम्ही इंट्रोडक्शन पाठ केलं आणि क्वेश्चनचा कॉन्टेक्स्ट जर वेगळा असला आणि ते तुम्ही पाठ केलेलं जर इंट्रोडक्शन तुम्ही त्या ठिकाणी लिहिलं तर तुम्हाला मार्क त्या ठिकाणी जास्त मिळणार नाहीत. आपण स्ट्रॅटेजी कुठली डिस्कस करतोय 300+ आपल्याला काही 200+ जाण्याची स्ट्रॅटेजी डिस्कस करायची नाहीये. तर 300+ किंवा तुम्हाला 280+ जर मार्क चांगले काढायचे असतील तर तुम्हाला तुमचं इंट्रोडक्शन हे तुमचं युनिक ह्या ठिकाणी असलं पाहिजे. तुमचं स्वतः तयार केलेलं इंट्रोडक्शन तुमचं असलं पाहिजे. कुठलं तरी मगअप केलेलं इंट्रोडक्शन जर तुम्ही त्या ठिकाणी लिहिलं, म्हणजे प्लेटोवर क्वेश्चन आला की प्लेटो इज द फादर ऑफ पॉलिटिकल फिलॉसॉफी, हे आपण जनरल इंट्रोडक्शन विद्यार्थी मित्र करतात. किंवा अरिस्टॉटलवर क्वेश्चन आला तर अरिस्टॉटल इज द फादर ऑफ पॉलिटिकल सायन्स, हे इंट्रोडक्शन खूप कॉमन आहे. हे अशासारखे इंट्रोडक्शन जर तुम्ही केलं तर तुम्हाला 280+ किंवा 300+ हे मार्क्स मिळणार नाहीत. त्यासाठी तुम्हाला इंट्रोडक्शन हे टू द पॉईंटच केलं पाहिजे. ते आपण इंट्रोडक्शन कसं करायचं किंवा प्रॉपर इंट्रोडक्शन कसं आहे ह्याची प्रॉपर ट्रेनिंग तुम्हाला क्लासरूममध्ये त्या ठिकाणी होती. तर प्रॉपर इंट्रोडक्शन त्या ठिकाणी नसणार आहे. बॉडीमध्ये काय नसणार आहे, फ्लो त्या ठिकाणी मेंटेन नसतो. जे काही महत्त्वाचे पॉईंट आहेत ते लास्टला गेले जातात. जे शेवटी पॉईंट लिहिलेत म्हणजे जे काही पहिले पॉईंट्स लिहिलेत ते तेवढे खूप महत्त्वाचे नसतात. तर त्या ठिकाणी काय असलं पाहिजे, तुमचं स्ट्रक्चरिंग म्हणजे बॉडीमध्ये काय असलं पाहिजे, स्ट्रक्चरिंग म्हणजे व्यवस्थितपणा असला पाहिजे. त्यानंतर काय असलं पाहिजे की प्रॉपर ऑर्डर, जी काही ऑर्डर आहे तुमची ती प्रॉपर ऑर्डर त्या ठिकाणी असली पाहिजे. आणि दुसरा महत्त्वाचा प्रॉब्लेम काय आहे तर कन्क्लुजन, जो काय आपण समारोप करतो उत्तराचा, तर ते कन्क्लुजन काय असलं पाहिजे, फ्युचरिस्टिक असलं पाहिजे. किंवा एंटायर जो तुम्ही अँसर लिहिलं आहे त्या एंटायर अँसरचा काय असला पाहिजे, एक तुमचा जो काही त्याचा प्रिसाईज किंवा त्याचा आपण एक पूर्ण सारांश त्या ठिकाणी तुम्ही लिहिला पाहिजे. किंवा पॉलिटिकल सायन्समध्ये समजा एखादी तुम्ही आयडिओलॉजी लिहिताय तर त्या आयडिओलॉजीला दुसऱ्या आयडिओलॉजी रिलेट करू शकता. म्हणजे लिबरलिझमवरती क्वेश्चन आला की चॅलेंजेस काय लिबरलिझमचे, तर लिबरलिझमचे चॅलेंजेस लिहून तुम्ही त्यानंतर सोशलिझम मेन्शन जर केलं किंवा जो काही समाजवाद आला हा लिबरलिझममधले किंवा जो काही उदारमतवाद आहे त्याच्यातील प्रॉब्लेम्स आयडेंटिफाय करून त्याला ओव्हरलॅप करण्यासाठी काय आलाय, समाजवाद आलाय. आणि जर तुम्ही पॉलिटिकल सायन्सचं जर प्रॉपर ॲनालिसिस जर केला तर काय ती इव्हॉल्युशन आहे. म्हणजे एक आयडिया घेतली, ती आयडिया काय गेली, इव्हॉल्व्ह होत 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 पुढे गेली, तिला कोणतरी क्रिटिसिझम केलंय, नंतर क्रिटिसिझमला हे ओव्हरलॅप करण्यासाठी परत ती आयडिया वेगळ्या दृष्टीने इव्हॉल्व्ह होती. इव्हॉल्व्ह झाल्यानंतर परत आयडिया काही वेळेस काय येते की परत बॅक टू बेसिक सुद्धा आलेलं आपल्याला दिसून येतं. म्हणजे आयडियलिझम जे आहे, रिअलिझम, प्रॅग्मॅटिझम, प्रॅक्टिकलिझम यासारख्या ज्या गोष्टी, तर त्याचा जो तुम्ही प्रॉपर जर अभ्यास केला तर विद्यार्थी मित्रांनो पॉलिटिकल सायन्स रट्टा मारा लागत नाही. पॉलिटिकल सायन्स इज व्हेरी कन्सेप्च्युअल सब्जेक्ट. तो तुम्ही प्रॉपर जर ॲनालिसिस करून जर समजून घेतला तर तुम्हाला त्यात जास्त वेळ रिवाइज करायची गरज नाही आहे. ते फक्त किंवा पाठ करायची गरज नाही आहे. ते ॲटोमॅटिक तुमच्या लिहिण्यामध्ये येणार आहे, तुमच्या थिंकिंगमध्ये येणार आहे. पॉलिटिकल सायन्स हा थिंकिंगचा विषय आहे. तुम्ही किती जास्त प्रमाणात ब्रेन स्टॉर्मिंग करताय, किती जास्त प्रमाणात त्याचा विचार करताय, किती जास्त प्रमाणात त्या क्वेश्चनला करंट इव्हेंट्सशी रिलेट करताय, त्यानुसार तुमचे मार्क्स हे इम्प्रूव्ह होणार आहेत विद्यार्थी मित्रांनो. आणि ते खूप महत्त्वाचं आहे. त्यासाठी काय आहे अजून महत्त्वाचं, ब्रेन स्टॉर्मिंग. ब्रेन स्टॉर्मिंग म्हणजे काय करायचं, आपल्याला विचार करायचा आहे. ज्यावेळेस आपण एनसायटिंग प्रॅक्टिस करतोय तर त्यावेळेस आपल्याला विचार करायचा आहे की हा क्वेश्चन आला जो आहे, एक क्वेश्चन आलाय तर त्याला आपल्याला कशा डायमेन्शनने आपल्याला रिप्रेझेंट करायचा आहे किंवा त्याला आपण कुठल्या पैलूमध्ये मांडू शकतो, त्याला सध्याच्या कॉन्टेक्स्टमध्ये कशा प्रकारे जोडू शकतो. तर यासारख्या गोष्टीचा तुमचा ॲनालिसिस हा खूप महत्त्वाचा आहे. आणि तीच तुमची काय असणार आहे, राईट स्ट्रॅटेजी असणार आहे. पहिली स्ट्रॅटेजी काय आहे की नो युअर सिलेबस. परत तुम्हाला काय करायचं आहे, प्रिव्हियस इयर क्वेश्चन बघायचे आहेत, ट्रेंड ॲनालिसिस करायचा आहे. त्याचबरोबर तुम्हाला प्रथम सांगितल्याप्रमाणे काय करायचं की 2 नोटबुक मेंटेन करायचे आहेत. पहिली नोटबुक काय असणार तुमची, जे काही थिंकरचे स्टेटमेंट आहेत, ते थिंकरचे पुस्तक आहेत, ते थिंकरला कोणी क्रिटिसिझम केलं आहे, त्या स्कॉलरचं नाव, त्याचे स्टेटमेंट, यासारख्या गोष्टीला मेंटेन करायचं आहे. आणि त्या गोष्टी काय करू शकता तुम्ही वारंवार वाचून तुम्हाला काय करणार की ज्यावेळेस तुम्ही एखादा क्वेश्चन जर आला तर त्यावेळेस तुम्ही त्या यूज करू शकणार आहे. आणि दुसरी नोटबुक कशासाठी असणार आहे, तर दुसरी नोटबुक असणार आहे तुमच्या मायक्रो नोट्स काढण्यासाठी. ज्यावेळेस तुम्ही काय मायक्रो नोट्स काढताय तर त्या जो काही तुम्ही नोट्स वाचताय मोठ्या, तर त्याच्या छोट्या स्वरूपात नोट्स काढण्यासाठी तुमची नोटबुक असणार आहे. मग ज्यावेळेस एक्झामच्या वेळेस काय असणार, तुम्हाला ते रिवाइज करण्यासाठी कामाला त्या ठिकाणी येणार आहे.
तर ही आपण आज डिस्कस केली की कशा प्रकारे मार्क्स मिळवायचं आहे. आता नेक्स्ट सेशनमध्ये आपण काय करूया की सिलेबस जो आहे तो डिकोड करूया. की पहिलं स्टेप आपण काय म्हणलं की नो युअर सिलेबस. सिलेबस हा तुम्हाला माहीत असणं खूप गरजेचं आहे. नेक्स्ट सेशनमध्ये आपण काय करू की जो काही पॉलिटिकल सायन्सचा जो सिलेबस आहे, जो काही राज्यशास्त्र आणि आंतरराष्ट्रीय संबंध विषयाचा सिलेबस आहे, तो आपण काय करू डिस्कस करूया. म्हणजे तुम्हाला कळेल की पेपर 1 आणि पेपर 2 मध्ये जे काही आपला अभ्यासक्रम आहे तो कशा प्रकारे डिवाइड झाला आहे, कशा प्रकारे सिलेबसचं सुद्धा ओव्हरलॅपिंग आहे. म्हणजे काही पेपर 1 मधले टॉपिक आपल्याला पेपर 2 मध्ये पण आढळलेले दिसून येतात. तर ते आपण नेक्स्ट सेशनमध्ये बघूया. तोपर्यंत तुमच्या काही डाऊट्स असतील, तुमच्या काही अडचणी असतील किंवा तुम्हाला माझ्याशी कॉन्टॅक्ट करायचा असेल तर हा माझा नंबर आहे 7972139182. या नंबरवर तुम्ही काय करू शकता, मला कॉल करू शकता, मेसेज करू शकता. टेलिग्रामला आपलं युगांतर PSR नावाचं टेलिग्राम चॅनल आहे. त्या टेलिग्राम चॅनलवरती आपण काही नोट्स हे शेअर करणार आहे की महत्त्वाच्या काही नोट्स असतील, कुठले न्यूज असतील, तो टेलिग्राम चॅनलसुद्धा तुम्ही त्या ठिकाणी जॉईन करा. आणि तुम्हाला अजून कुठलं PSR बद्दल नवीन व्हिडिओज पाहिला असतील, कुठले लेक्चर्स पाहिला असतील तर माझ्याशी कॉन्टॅक्ट करून माझ्याशी संपर्क साधा. आपण तुमचा जो काही PSRचा प्रॉब्लेम आहे तो प्रॉब्लेम नक्कीच सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करू. सो थँक्यू गाईज अँड ऑल द बेस्ट.